नमस्कार, मी यामिनी दळवी। आज संध्याकाळी 6 वाजता चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण भेटतोय आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या दिवसभरातल्या। त्यापैकी एक म्हणजे आपल्याला संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण माहिती असेल आणि त्यावेळेला अगदी पहिल्या दिवसापासून हे प्रकरण ज्यांनी लावून धरलं ते भाजपचे नेते सुरेश धस हे सुद्धा माहिती असतील। हेच भाजपचे नेते आणि आमदार सुरेश धस यांना मारण्याचा, यांच्या हत्येचा प्लॅन होता असा एक खळबळजनक असा आरोप त्यांनी स्वतः केलेला आहे। याविषयीची बातमी आपल्याला बघायची आहे। दुसरी एक महत्वाची ती म्हणजे ठाणे की रिक्षा हे गाणं एव्हाना तुम्ही पाहिलेलं असेल, युट्यूब वरती ऐकलं असेल, मोबाईल वरती पाहिलं असेल आणि याच गाण्याचा जो सूत्रधार होता, हे गाणं ज्याने रचलं तो कुणाल कामरा, याला पोलिसांनी 3 वेळा समन्स पाठवलं, मात्र तो आजही चौकशीसाठी आला नाही आणि म्हणून या कार्यक्रमाला जे प्रेक्षक उपस्थित होते त्या प्रेक्षकांनाच आता पोलिसांनी समन्स पाठवलेलं आहे आणि या प्रेक्षकांची सुद्धा चौकशी होणार आहे। ही सुद्धा एक वेगळी बातमी आपल्याला बघायची संध्याकाळी 6 वाजता। नक्की भेटूया चौफेर महाराष्ट्र मध्ये एबीपी माझावर।